आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपला पर्सनॅलिटी स्वभाव हा फार गोड आहे. कितीही शत्रुत्व कुणाबरोबरही असलं तरी तुमचा गोडवा कमी होणार नाही आणि तो होई नाही असं मला वाटतं. विरोधकांशी संवाद राहावा असं पहिलंच भाषण आपण केलं या नव्या टर्ममध्ये. विरोधकांशी संवाद ठेवली तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. विरोधकांची संख्या फार कमी आहे, आता 40-50 लोक आहेत आणि त्यामुळं पूर्वी असं आम्हाला वाटायचं की समोर असे बसलेले असायचे, ते बसलेले आता इथंपर्यंत आलेले आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं मॅन्डेट दिले आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती 6-7-8% न होता महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढावी, महाराष्ट्रातलं दळणवळण वाढावं, यासाठी या 5 वर्षात ही फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते. मी समजतो असं की महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांना ही संधी मिळाली, ज्यावेळी प्रचंड स्पीडनं ग्रोथ झाली आणि आपण तुमच्या स्वकर्तबगारीतून 14 ते 19 5 वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता पुढची 5 वर्ष आपण दिल्लीला जाणार नाही हे गृहीत धरून मी याचा उल्लेख करतोय. आणि ह्या 5 वर्षात महाराष्ट्र जे 5व्या नंबरला गेले, 6व्या नंबरला पर कॅपिटा इन्कम ज्याचा त्यांनी उल्लेख केला, तर महाराष्ट्र पुढच्या 5 वर्षात देशातलं पहिल्या नंबरचं राज्य होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल असा मला विश्वास आहे. माझ्या त्यासाठी आपल्याला शुभेच्छा.